नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी 26 जुलै रोजी मतदान झालं, तर आज दिनांक 28 जुलै रोजी मतमोजणी पूर्ण झाली आहे। यामध्ये सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलला घवघवीत यश संपादन झालेलं आहे। यापूर्वी 23 पैकी 11 या जागा बिनविरोध निघालेल्या आहेत, तर 12 जागांसाठी मतदान झालं होतं। त्यामध्ये 10 जागांवर सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलनं आपला एकतर्फी विजय मिळवलेला आहे। त्यामुळं सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलला या ठिकाणी एक हाती सत्ता मिळालेली आहे। माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, किनवटचे आमदार भीमराव केराम ही सर्व पक्षीय मंडळी, त्यासोबतच नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण हे सुद्धा या सर्व पक्षीय शेतकरी विकास पॅनल मध्ये सहभागी होते। आज जो निकाल लागलेला आहे तो 12 संचालक मंडळ जे निवडून आलेलं आहे, त्यामध्ये 10 शेतकरी विकास पॅनल सर्वपक्षीय यामधील विजयी झालेले उमेदवार असे आहेत, ज्यामध्ये नगर येथून माधवराव पाटील जवळगावकर पवार हे, अर्धापूर येथून BR कदम, मुदखेड मधून मारुती जाधव, देगलूर विजयसिंह देशमुख, माहूर राजेंद्र केशवे, भोकर राजू जाधव, धर्माबाद दत्तात्रय रेड्डी अशी 10 जण विजयी झालेले आहेत। प्रवर्गनिहाय ज्या 3 जागा होत्या त्यामध्ये रामचंद्र मुसळे, ज्ञानेश्वर दहिफळे आणि अनिल पाटील बाबळीकर हे विजयी झालेले आहेत। तर इतर विरोधामधून निवडून आलेल्या नांदेड मधून संगीताताई विठ्ठल पाटील डक आणि हदगाव येथून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर अशी ही मंडळी संचालक पदासाठी निवडून आलेली आहे। आणि यापूर्वी बिनविरोध जी 11 जण निवडून आलेले आहेत, त्यामध्ये शिवराम उर्फ शिवाजी लुटे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, मिनलताई खदगावकर, आमदार चिखलीकर यांच्या सुकन्या प्रेरणताई देवरे चिखलीकर, आमदार भीमराव केराम, आमदार डॉक्टर तुषार राठोड, खासदार रवींद्र चव्हाण यांचे काका श्रीनिवास चव्हाण, आमदार राजेश पवार यांच्या सुविद्य पत्नी पूनमताई पवार, साखर उद्योगातले मोठं नाव मारोतराव कवडे गुरुजी, उमरी येथील उपनगराध्यक्ष KD बॉस अर्थात कैलास देशमुख गोरठेकर। एकंदरीत या 23 जागांवरती जे निवडणुका झाल्या होत्या त्यापैकी 11 बिनविरोध आले, तर 12 जागांचा निकाल आज घोषित करण्यात आलेला आहे। धन्यवाद।